राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या ताज्या झटपट बातम्या या बातमीबद्दल बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बातमीपत्रास या महत्त्वाच्या आपण सुरुवात करूया। पुढील साखर हंगाम आशादायी, इस्माचा अंदाज। देशात पुरेसा साखर उत्पादनाची व्यक्त केली अपेक्षा। दक्षिण कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची यावर्षी शक्यता वर्तवली। एल निनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट, IMD शास्त्रज्ञांचे निरीक्षण। स्थानिक वातावरणाचाही परिणाम, तर येणाऱ्या एप्रिल नंतर मे महिन्यात जास्त उष्णतेची लाट येणार असल्याचंही भाकीत त्यांनी यावेळी केलं। सहवीज क्षेत्रात ऊर्जा नियंत्रणाकडून अडथळे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची टीका। को जनरेशन असोसिएशनच्या पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते झाले। पीक विम्याची भरपाई 3175 कोटी रुपयांवर, शेतकऱ्यांच्या खात्यात 1473 कोटी रुपये जमा। तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 3175 कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे। आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटशीळ पारगाव येथे नारळी सप्ताह या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी पंकजा आणि सुरेश धस दूरच होते। विस्कळीत शेती व्यवस्थेला हवी शाश्वत नजर, शेती हमखास उत्पन्न देणारी आणि पर्यावरणपूरक असण्याची अपेक्षा, तर शेतीचा नव्याने विचार करण्याची गरज आहे। हातेकर यांनी या वेळी मत आपलं मांडलं। अवघ्या 17 दिवसात 831 टन हापूस निर्यात, अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, तर युरोपची यामध्ये हापूस आंब्याला पसंती। तर यावेळी उद्दिष्ट हे 4000 टनांचे असल्याचंही यावेळी त्यांनी मत व्यक्त केलं। मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर कासारात बोलताना त्यांनी सांगितलं। तर यावेळी भाजपाचे आमदार पंकजा मुंडे आणि सुरेश धस बसले दूरदूरच, काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये विस्तारले। डॉलर कमजोर झाल्याने सोन्याचा दर गगनाला भिडला, जागतिक बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण। तर 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सोन्याचा दर हा 95,410 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकला जात होता। योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय होणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन। तर कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आश्वासन दिलेलं आहे। विधानसभेत त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। सरकारला निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचा पडलाय विसर, मागेल त्यालाच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, तीव्र लढा उभारण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। तर विधानसभेपूर्वी दिलेलं आश्वासन सरकार पाळणार नसेल तर सरकारला धडा शिकवण्याचा इशारा। अवकाळीचे संकट दूर, हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा। तर अवकाळीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं होतं, त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार आहे। मात्र उष्णतेच्या लाटेचा सामना हा जनतेला करावा लागणार आहे। उद्योगांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 8000 एकर जमिनीचे भूसंपादन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। DMICतील जागा संपली, अनेक उद्योग रांगेत, संरक्षण मंत्र्यांकडून उद्योजकांना दिल्लीचे निमंत्रण। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी ताज्या झटपट बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।